नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून गाथा लेखक श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज सुदुंबरे चाकण या महाराजांच्या विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. श्री संताजी जगनाडे महाराज यांची ओळख. संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी असते. श्री संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले. समाज सुधारण्याचे कामही त्यांनी केले, हे सर्व आपणास माहीतच आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. वडील विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते. त्यामुळे श्री संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे गरजेचेच असते. त्यामुळे श्री संताजी महाराजांनी देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे श्री संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. श्री संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. त्यांना कीर्तनाला भजनाला जाण्याची प्रचंड आवड लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक झाले. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन देण्याची कार्य चालू होते. तेव्हा श्री संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा श्री संत तुकाराम महाराज श्री संताजीच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून श्री संताजीवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संत श्री तुकारामांनी श्री संताजींना समजावून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून श्री संताजी जगनाडे महाराज संतुतेली हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यामध्ये सामील झाले. संत तुकारामाच्या सावलीत राहून त्यांनी संत तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या क्षणी समाधीवर माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी श्री संताजींना दिले होते. परंतु तुकाराम महाराज हे श्री संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की जेव्हा श्री संताजीचे देहावसन झाले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजीचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी 3 मुठी माती टाकल्यानंतर श्री संताजीचा पूर्ण देह झाकला गेला. श्री संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांची गाथा लिहिली होती. श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 1624 साली झाला व त्यांनी समाधी 1688 साली सुदुंबरे चाकण या गावी घेतली. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.